नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती। फक्त केसांची वेणी घालून सुद्धा आपण सुंदर अशी हेअरस्टाईल करू शकतो। कशी करायची हे पाहायची असेल तर नक्कीच आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला फक्त एका वेणीपासून कशी हेअरस्टाईल करायची ती मी तुम्हाला दाखवते। आता या हेअरस्टाईलसाठी आपल्याला काय करायचं आहे तर पहिल्यांदा आपल्या केसांची पोनीटेल बांधून घ्यायची आहे। आता तुमचा रबर समजा सेल झाला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बॉबी पिन लावू शकता। म्हणजे रबराच्या वरती बॉबी पिन अशी उभी लावा, म्हणजे जेणेकरून तुमचा रबर खाली सरकणार नाहीत। आता या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला दोन केसांचे भाग करायचे आहेत। पण हे भाग करताना काय करायचं आहे, राईट साईडचा जो केसांचा भाग आहे आपला तर तो जास्त घ्यायचा आहे आपल्याला, आणि लेफ्ट साईडचा जो भाग असणार तो कमी घ्यायचा आहे। म्हणजे राईट साईड जो केसांचा भाग असणार आहे तुम्ही 70% केस त्या ठिकाणी घेऊ शकता आणि इकडे 30% ठेवू शकता। आता राईट साईडच्या केसांची आपल्याला वेणी घालायची आहे आणि वेणी घातल्यावरती त्या वेणीला आपल्याला रबर लावून घ्यायचं आहे आणि लेफ्ट साईडचे जे केस आहेत ते आपल्याला तसेच ठेवायचे आहेत। पहिल्यांदा आपण वेणीचं काय करायचं आहे ते पाहून घेऊया। तर या ठिकाणी बघा मी वेणी घातलेली आहे। आता ही जी वेणी आपली असणार आहे ती आपल्याला अशी रोल करत जायचं आहे, म्हणजे गुंडाळी करत जायचं आहे आपल्याला। तर बघा अशा प्रकारे आपण ही वेणी गुंडाळी करून घेतलेली आहे। आता साइडने आपल्याला बॉबी पिन किंवा यू पिन यांचा वापर करायचा आहे, म्हणजे ही वेणी त्याच ठिकाणी तशीच राहावी यासाठी आपल्याला ही जी पिन आहे ती लावून घ्यायची आहे। तर साइडने बघा मी यू पिन आधी लावून घेत आहे व्यवस्थित अगदी, म्हणजे आपली वेणी हलता कामा नये अशा प्रकारे आपल्या साइडने यू पिन लावून घ्यायची आहेत। तर आता बघा आपली वेणी अगदी व्यवस्थितपणे आता त्या ठिकाणी राहिलेली आहे। आता साईडचे म्हणजे लेफ्ट साईडचे जे आपले केस आहेत ते आपल्याला विंचरून घ्यायचे आहेत आणि हे केस जे आहेत ते आपल्या वेणीवरती आपल्याला घ्यायचे आहेत, म्हणजे आपला फ्रेंच बन तयार होणार आहे। तर अशा प्रकारे आपले हे केस येणार आहेत। पण हे केस ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी असे आपल्या हाताने न घेता ते आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी विंचरून घ्यायचे आहेत आणि कंगव्याच्या सहाय्यानेच आपल्याला हे केस असे पूर्ण ते वेणीभोवती असे पसरून घ्यायचे आहेत आपल्याला। तुम्ही कंगव्याच्या मदतीनेच घ्या, जेणेकरून आपले केस बघा छान असे बघा येत आहेत। ते मी हाताने केले तर ते व्यवस्थित येत नव्हते, यासाठी आपल्याला कंगव्याचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे। आता बघत असाल आपलं पूर्ण जी वेणी आहे ती कवर झालेलीच आहे। आता राईट साईडला आपल्याला या ठिकाणी हे केस आपले व्यवस्थित राहावेत यासाठी आपल्याला या ठिकाणी पिन लावायचे आहेत। तर पिन लावताना तुम्ही या ठिकाणी बॉबी पिनचा वापर करायचा आहे। बघा आपले केस व्यवस्थितपणे राहिलेले आहेत। आता उरलेले जे केस आहेत ते फक्त आपल्याला असे फिरून घ्यायचे आहेत आणि बस त्या ठिकाणी आपल्याला बॉबी पिन लावून घ्यायची आहे। साइडने सुद्धा तुम्ही यू पिन लावून घेऊ शकता, जेणेकरून आपले केस जी आपली हेअरस्टाईल तयार होणार आहे ती सुट्टा कामा नये यासाठी आपल्या साइडने सुद्धा आपल्याला यू पिन किंवा बॉबी पिनचा वापर करायचा आहे। आता राईट साईडला आपल्याला अशा प्रकारे जी काही तुमच्याकडे फुलं असतील किंवा कोणत्याही प्रकारचा गजरा वगैरे असेल, जे काही छान दिसत असेल ते त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता किंवा जे छान छान बघा क्लिप्स पण भेटतात तर त्यांचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता। तर अशा प्रकारे मी या ठिकाणी हे अशी फुलं जी आहेत ती मी लावलेली आहेत, ती देखील खूप सुंदर दिसत आहेत। किंवा तुमच्याकडे आणखी पण असे सुंदर गजरे असतील तर त्यांचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता। तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपला जो फ्रेंच बन आहे तो तयार झालेला आहे। आता या ठिकाणी मी गुलाबाची नुसती जी एक सिंगल फुलं असतात ती देखील इथे लावून दाखवते। तर मैत्रिणींनो, कशी वाटली हेअरस्टाईल? आवडली असेल ना? आणि आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चला आणखी पण अशा वेगवेगळ्या हेअरस्टाईल तुम्हाला पाहायचे असतील तर त्याचे जे व्हिडिओज आहेत ते माझ्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत आणि पुढे सुद्धा येत राहणार आहेत। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि भेटूया आता पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये। तिथपर्यंत मस्त रहा आणि मजेत रहा। बाय।